आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एकाच आईस्क्रीम बेस पासून 4 फ्लेवरच्या आईस्क्रीम तुम्ही कशा बनवू शकता। हा या व्हिडिओचा पार्ट 2 आहे। पार्ट 1 मध्ये आपण आईस्क्रीम बेस बनवायची रेसिपी बघितली होती। याच आईस्क्रीम बेसचा वापर करून आपण अगदी विविध फ्लेवरच्या आईस्क्रीम अगदी झटपट बनवून तयार करू शकतो, त्याही एकदम सुपर टेस्टी आणि सुपर क्रीमी। चला तर मग या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। मागील व्हिडिओमध्ये आपण हा आईस्क्रीम बेस बनवून तयार केलेला आहे। याच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला वर आय बटन मध्ये देत आहे, तसेच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देणार आहे। तुम्ही या लिंकवर क्लिक करून हा व्हिडिओ नक्की बघा व याप्रमाणे आईस्क्रीम बेस तयार करून ठेवा। तयार आईस्क्रीम बेस आपल्याला कसा वापरायचा आहे आता ते बघूया। एका बोल मध्ये 600 ml आईस्क्रीम बेस मी घेतलेला आहे। यामध्ये 2 मोठे चमचे स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश मी घालणार आहे। कुठल्याही चांगल्या कंपनीचा फ्रूट क्रश तुम्ही वापरू शकता। हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा पिंक फूड कलरचा वापर सुद्धा करू शकता। याला आता आपण इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने अगदी 30 सेकंड्स बीट करून घेऊ। बघा किती सुरेख रंग आलेला आहे व आईस्क्रीमचं टेक्स्चर सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम क्रीमी बनलेला आहे। आता मी इथे एक काचेचा एअरटाइट कंटेनर घेतलेला आहे। यामध्ये थोडंसं आईस्क्रीम आपल्याला याप्रमाणे स्प्रेड करायचं आहे व यावर थोडासा फ्रूट क्रश लावून घ्यायचा आहे। आता यावर दुसरी लेयर आपण आईस्क्रीमची घालू व दुसऱ्या लेयरवर सुद्धा याप्रमाणे थोडंसं स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश घालून घेऊ। त्यानंतर यावर आता आईस्क्रीमची तिसरी लेयर मी घालणार आहे आणि आता तिन्ही लेयर यामध्ये छान सेट झालेले आहेत। यावर सुद्धा थोडंसं स्ट्रॉबेरी फ्रूट क्रश लावून घेऊ। आता या कंटेनरचं झाकण छान टाईट लावून घेऊ आणि याला रात्रभर फ्रीझर मध्ये सेट करण्याकरिता ठेवून देऊ। तुमच्याकडे जर याप्रमाणे एअरटाइट कंटेनर नसेल तर तुम्ही कुठल्याही भांड्यात ही आईस्क्रीम सेट करू शकता। चला आता चॉकलेट फ्लेवरची आईस्क्रीम तयार करू। एका बोल मध्ये 600 ml आईस्क्रीम बेस मी घेतलेला आहे। यामध्ये 2 मोठे चमचे कोको पावडर घातलेला आहे। कोको पावडर ऐवजी तुम्ही चॉकलेट गनाश किंवा मेल्टेड चॉकलेटचा वापर सुद्धा करू शकता। याला सुद्धा इलेक्ट्रिक बीटरच्या मदतीने छान बीट करून घेऊ। बघा आता आपली सुपर क्रीमी चॉकलेट आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे। यामध्ये थोडेसे चोको चिप्स घालू। यावर लीड लावून याला सुद्धा फ्रीझर मध्ये सेट करण्याकरिता ठेवून देऊ। चला आता पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम आपण बनवून तयार करून घेऊ। याकरिता एका मिक्सरच्या भांड्यात थोडेसे काजू, थोडेसे बदाम मी घातलेले आहे, 50 ग्रॅम पिस्ते घातलेले आहे व एक लहानसा जायफळचा तुकडा यामध्ये घालायचा आहे। आपल्याला सर्व जिन्नस व्यवस्थित वाटून घ्यायचे आहेत। बघा हे छान वाटून झालेले आहेत। आता एका मोठ्या बोल मध्ये 600 ml आईस्क्रीम बेस आपल्याला घ्यायचा आहे। यात ही वाटलेली पावडर घालायची आहे व थोडासा हिरवा रंग मी घातलेला आहे। यात थोडासा ग्रीन फूड कलर मी घालते आहे, त्यामुळे आईस्क्रीमचा रंग खूप छान येईल। आता सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा खूप छान सुपर क्रीमी आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे। याला सुद्धा एका एअरटाइट कंटेनर मध्ये आपण याप्रमाणे ओतून घेऊ व यावरून थोडेसे बारीक केलेले पिस्ता घालू। याला झाकण लावून याला सुद्धा फ्रीझर मध्ये रात्रभर सेट होण्याकरिता ठेवून देऊ किंवा 7-8 तासांकरिता तुम्ही ठेवू शकता। याचप्रमाणे विविध फ्लेवरच्या आईस्क्रीम्स तुम्ही तयार करू शकता। मी इथे ब्लॅक करंट आईस्क्रीम तयार करून घेतलेली आहे। अगदी सेम पद्धतीने आपल्याला ही आईस्क्रीम तयार करायची आहे। याप्रमाणे 4ही फ्लेवरच्या आईस्क्रीम्स आपण फ्रीझर मध्ये सेट करायला ठेवून दिलेल्या आहेत। 7-8 तास झाल्यानंतर किंवा अगदी दुसऱ्या दिवशी आपण या छान सेट झालेल्या आईस्क्रीम बाहेर काढू। 4ही फ्लेवरच्या आईस्क्रीम छान सेट झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। अगदी मस्त मार्केट प्रमाणे या आईस्क्रीमची कन्सिस्टन्सी आलेली आहे। चव सुद्धा खूप छान आलेली आहे। मला तर ही पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम सगळ्यात जास्त आवडली। तुम्ही पण याप्रमाणे वेगवेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम नक्की करून बघा व तुमच्या घरी सर्वांना कोणती आईस्क्रीम आवडली मला कमेंट करून नक्की सांगा। अगदी याच पद्धतीने तुम्ही या आईस्क्रीम बेसचा वापर करून मँगो फ्लेवर, पायनॅपल फ्लेवर, अगदी रोज फ्लेवरची आईस्क्रीम सुद्धा बनवून तयार करू शकता। तुम्हाला या सर्व आईस्क्रीम पैकी कोणती आईस्क्रीम सगळ्यात जास्त आवडली मला कमेंट्स करून नक्की कळवा। तुम्हीही या आईस्क्रीम बनवा, खा व मजा करा। व तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा। व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या।